मुंबईत रात्रभर अति मुसळधार पावसानं झोडपलं। उपनगरात 200 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद। नॅशनल पार्क जंगल परिसरात सर्वाधिक पाऊस। मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्ट। मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा लोकल सेवेला फटका। अनेक ठिकाणी ट्रॅकवरती साचलं पाणी। लोकल सेवा 10 ते 15 मिनिटं उशिरा। मुसळधार पावसानं मुंबईच्या अनेक भागात पाणी साचलं। गांधी मार्केट आणि किंग सर्कल भागात पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू। रत्नागिरीच्या चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वरमध्ये मुसळधार पाऊस। मागजन बाजारपेठेत शिरलं गडनदीचं पाणी। व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। माधन गावातील रस्त्याला नदीचं स्वरूप। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान। मांस विक्री बंदीवरनं बडे मुद्देमध्ये आमदार संजय केणेकर आणि इम्तियाज जलील भिडले। मांस विक्री बंदी फक्त 8 शहरातच का, संपूर्ण राज्यभरात का नाही? जलील यांचा सवाल। जलील यांनी त्यांच्या विचारांच्या लोकांना आमंत्रण द्यावं, केणेकरांचा पलटवार। मुंबईमध्ये आज दहीहंडीचा जल्लोष। मानाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी मंडळांमध्ये चुरस। न्यूज 18 लोकमतवर दिवसभर पहा थरांचा थरार। डोंबिवली पश्चिमेकडची 45 वर्ष जुनी इमारत खचली। सुदैवानं वेळेत रहिवाशांना बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। दिवाळीत जीएसटीवर मोठी भेट देण्याच्या मोदींच्या घोषणेनंतर हालचालींना वेग। जीएसटीमध्ये आता 4 ऐवजी 5 आणि 18 अशा फक्त 2 स्लॅबचा प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती। दिल्लीतील हुमायूं मकबऱ्याची भिंत कोसळली। दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू। एएसआय साईटवर अवैधपणे राहत होते लोक। ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये जवळपास 3 तास चालली बैठक। युक्रेनमध्ये युद्धविरामावर चर्चा ठरली निष्फळ। पुतीन यांनी मॉस्कोमध्ये बैठकीचा दिला प्रस्ताव, तर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर सहमती न झाल्याची ट्रम्प यांची माहिती। आता पावसासंदर्भातला आढावा घेऊयात आपण। आधी मुंबई शहर आणि उपनगर परिसरामध्ये रात्रभर जो काही अति मुसळधार पाऊस पडलाय, त्यामुळे मुंबई उपनगरात 200 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली। मुंबईतील नॅशनल पार्क जंगल परिसरात सर्वाधिक पाऊस झाला। या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी आणि विहार या तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली। पावसाची सर्वाधिक नोंद विक्रोळीमध्ये झाली। विक्रोळीत 248.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर मुंबई शहरात सर्वाधिक पाऊस सायन परिसरात झाला। सायनमध्ये काल रात्री 221 मिलीमीटर इतका पाऊस झाला। जुलै महिन्यात मुंबईत पावसानं पाठ फिरवली होती, त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पाणी पातळी देखील कमी झाली होती। काल रात्री पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे मुंबईच्या तलावात पाणी पातळी वाढल्यामुळे मुंबईकरांना एक प्रकारे दिलासा मिळालाय। मुंबई आणि परिसरामध्ये जो काही अति मुसळधार पाऊस काल रात्रभर झाला, त्याचे परिणाम आज सकाळी दिसतायत। ट्रॅकवरती पाणी साचल्याचं हे दृश्य आहे, त्यामुळे सध्या लोकलची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडनं आपण माहिती घेऊयात। उदय, आत्ताच्या घडीला कुठेच पाणी साचलेलं आहे, कोणते रस्ते बंद आहेत, याचे अपडेट प्रेक्षकांना काय द्याल? मुंबई आणि परिसरामध्ये पावसाने काहीशी उसंत घेतलेली आहे। काल रात्रभर अतिमुसळधार पाऊस मुंबई आणि परिसरामध्ये पडलेला आहे। सर्वाधिक पाऊस हा मुंबईच्या उपनगरामध्ये पडलेला आहे। विक्रोळी असेल, नॅशनल पार्क परिसर असेल, या परिसरामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे। विक्रोळीमध्ये काल रात्रभर 250 मिलीमीटर इतका पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे। त्यामध्ये विक्रोळी पार्क सेट या परिसरामध्ये दरड देखील कोसळली असल्याची माहिती मिळते आहे आणि त्यामध्ये काही स्थानिक रहिवासी जे आहेत ते अतिगंभीररित्या जखमी झाले असल्याची देखील माहिती मिळते आहे। मुंबईतली मध्य रेल्वे जी आहे ती सध्या काहीशी सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर उपनगरीय वाहतूक जी आहे ती काही मिनिटं उशिरा सुरू असल्याची माहिती मिळते। पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळते। मध्य रेल्वे मात्र काही मिनिटं उशिरा धावत असल्याची माहिती मिळते। मुंबईतली रस्ते वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळते। आपण आहोत आता दादर भागामध्ये आपण पाहत असाल
रेल्वे वाहतूक जी आहे ती सुरू झालेली आहे। मात्र मध्यरात्री दादरमधलेही रुळांवरती पाणी जे आहे ते साचलेलं होतं। मात्र पहाटे 6 वाजल्यापासून पावसाने काहीशी उसंत घेतलेली आहे, त्यामुळे पाणी जे आहे ते आता एक प्रकारे कमी होऊ लागलेलं आहे। मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी मात्र अद्यापही साचलेलं आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः किंग सर्कल भाग जो आहे तो अद्यापही पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। किंग सर्कल भागामध्ये अद्यापही 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी जे आहे ते साचलेलं आहे। त्याचबरोबर मुंबईतला मिलन सबवे असेल, अंबोली सबवे असेल, या सबवेमध्ये देखील पाणी जे आहे ते साचलेलं आहे। मुंबईची रेल्वे वाहतूक जी आहे ते सुरळीत सुरू असल्याचे एकूण आपल्याला पाहायला मिळते। समोर आपण पाहतोय पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू असल्याचं एकूण निदर्शनास येत आहे। आणि त्याचबरोबर मुंबईतले हार्बर रेल्वे वाहतूक जी आहे ती काहीशी संत गतीने सुरू असल्याची माहिती मिळते। दुसरीकडे रस्ते वाहतूक जी आहे ती मात्र सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळते आहे। मुंबईतल्या काही सखल भागांमध्ये पाणी तुंबलेलं आहे आणि विक्रोळी परिसरामध्ये काल आपण पाहतो रात्रभर 250 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्घटना जी आहेत, झाडांची पडझड जी आहे ती झालेली देखील पाहायला मिळते आहे। एका ठिकाणी विक्रोळी पाचसाईड परिसर जो आहे तो दरड प्रवण क्षेत्रामध्ये येतो आणि त्याच ठिकाणी दरड जी आहे ती कोसळली असल्याची माहिती मिळते आहे। आणि त्यामध्ये काही स्थानिक नागरिकांचा देखील इथे जखमी झाले असल्याची माहिती मिळते, अतिगंभीररित्या जखमी झाले असल्याची माहिती मिळते। मुंबईमध्ये आज आपण पाहतोय की दहीहंडी उत्सव आहे आणि दहीहंडी उत्सवामध्ये एकूणच अतिमुसळधार पावसाने हजेरी लावल्याचं आपल्याला एकूण पाहायला मिळते। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर मुंबईतले सगळे अपडेट आपण पावसाचे घेतले, कुठे काय परिस्थिती आहे। त्यामुळे सध्या लोकल वाहतूक थोडी उशिरानं सुरू आहे कारण ट्रॅकमध्ये पाणी साचलंय। काही रस्ते वाहतूक सुद्धा धीम्या गतीनं सुरू आहे कारण रस्त्यामध्ये पाणी साचलेलं होतं। मात्र आता सकाळी 6 वाजल्यापासून पावसानं उसंत घेतलेली आहे। ही दृश्य आपण आता बघतोय ती चुनाभट्टी रेल्वे ट्रॅकवरची आहेत। चुनाभट्टी स्टेशन आहे, तिथे रेल्वे ट्रॅकवरती कसं पाणी साचलंय ते आपल्याला दिसतंय आणि त्यामुळे लोकलचा वेग हा अतिशय मंदावलेला दिसतोय। आता सध्या मुंबईत पावसानं उसंत घेतल्याची बातमी येते, त्यामुळे या पाण्याचा निचरा होण्याची वाट पाहिली जाईल जेणेकरून रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होईल। हे दृश्य सध्या चुनाभट्टी रेल्वे स्टेशनमधली आपण बघतोय। एका प्रवाशानं घेतलेला हा व्हिडिओ दिसतोय, यामध्ये रेल्वे ट्रॅकवरती पूर्णपणे पाणी साचलंय। मात्र आता मुंबईत पावसानं उसंत घेतली आहे। तर मुंबईला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलं। शहर आणि उपनगर परिसरामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। मुंबई उपनगरात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली। शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलं। चुनाभट्टी, अंधेरी सबवे या परिसरात पाणी साचलं। पावसाचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला होता। मात्र किंग सर्कल जवळच्या गांधी मार्केट परिसरामध्ये साचलेलं पाणी एकीकडे आपण बघतोय, तर दुसरीकडे दादर स्टेशन परिसरात सुद्धा ट्रॅकवरती पाणी साचल्याचं दृश्य आहे। हवामान विभागानं मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्ट जारी केलाय पावसाचा। तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तर एक मोठी बातमी याच संदर्भातली ती म्हणजे मुंबईतल्या विक्रोळी पार्क साईट परिसरामध्ये दरड कोसळली आहे। या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर उर्वरित लोक जखमी झालेत। या जखमींना उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, कधी आणि कशी नेमकी ही घटना घडली विक्रोळीच्या पार्क साईट इथे? काल रात्री अतिमुसळधार पाऊस मुंबई आणि परिसरामध्ये पडलेला आहे। यामध्ये सर्वाधिक पाऊस जो आहे तो विक्रोळी परिसरामध्ये पडलेला आहे आणि याच विक्रोळी परिसरामधील विक्रोळी पार्क साईट हा दरड प्रवण क्षेत्र आहे आणि याच ठिकाणी दरड पडले असल्याची माहिती मिळते आहे। याच दरड प्रवण क्षेत्राला अगदी लागूनच झोपडपट्टी आहे आणि या झोपडपट्टीवरती ही दरड जी आहे ती कोसळलेली आहे। त्यामध्ये 2 स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची देखील माहिती मिळते, तर काही नागरिक हे अतिगंभीररित्या जखमी झाले असल्याची माहिती मिळते आहे। आपण पाहतोय काल अतिमुसळधार पाऊस पडलेला आणि त्या अतिमुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे, तर काही ठिकाणी दरड कोसळल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे। सर्वाधिक पाऊस हा विक्रोळी परिसरामध्ये झालेला, जवळपास 250 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद जी आहे विक्रोळी परिसरामध्ये झालेली आहे। त्यातच विक्रोळी येथे जे दरड प्रवण क्षेत्र आहे विक्रोळी पार्क साईट येथे, त्या विक्रोळी पार्क साईट येथे दरड देखील कोसळलेली आहे आणि ही दरड जी आहे ती झोपडपट्ट्यांवरती पडलेली आपल्याला पाहायला मिळते। 2 घरांवरती ही दरड जी आहे मोठ्या प्रमाणात कोसळली असल्याची पाहायला मिळते आणि 2 या घरातील
दोन नागरिक जे आहेत स्थानिक रहिवासी यांचा या दरड कोसळल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर काही नागरिक जे आहेत ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत। जखमी नागरिकांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल देखील करण्यात आलेलं आहे। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीसाठी। विक्रोळीच्या पाकसाईट या परिसरात दरड प्रवण क्षेत्रामध्ये या मुसळधार पावसामध्ये जी काही दरड कोसळली ती रहिवाशांच्या अगदी थेट घरावरती कोसळलेली दिसते, त्यामुळे घरांचं तर नुकसान झालेलंच आहे आणि 2 जणांचा यात मृत्यू झालाय। तर वसई विरारमध्ये सुद्धा रात्रभर मुसळधार पाऊस कोसळलाय, त्यामुळे परिसरातील सखल भागात पाणी साचले, रस्ते जलमय झालेत। रात्रभर पडलेल्या पावसामुळे नालासोपाऱ्यातील गालानगर, राजनगर, आचोळे रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। नालासोपाऱ्यात रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे वसई विरार महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली। मी अजून एक पोलखोल करतोय। या ठिकाणी महानगरपालिकेने पाणी काढण्यासाठी पंप लावलेला, हा जो पंप जर पाहिला तर या पंप कशासाठी लावला आहे मला सांगा। या ठिकाणी रस्ते जे आहेत हे पूर्ण जलमय झालेला आहे, परंतु हा येथील जो पंप आहे तो पंप मात्र बंद आहे। आपण अजून एक तुम्हाला दाखवतो धक्कादायक गोष्ट, हा रस्ता संपूर्ण पाण्याने भरल्यामुळे या ठिकाणी हे जे लोक जे आहेत या फुटपाथचा वापर करतात, परंतु हे जे फुटपाथ आहे या ठिकाणी आता दिवसाचा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी लोक बघून चालतील, परंतु हे जे झाकण आपल्याला दाखवतो हे झाकण तुटलेलं आहे। जर या झाकणाच्या मध्ये रात्रीच्या वेळी समजा एखादा पादचारी जर जात असेल आणि त्या ठिकाणी जर तो गेला तर या ठिकाणी मोठी जीवितहानी सुद्धा होऊ शकते। आपण या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकेचे जे माजी आयुक्त आहेत अनिल कुमार पवार यांना ईडीने पकडलं होतं आणि त्यांचा जो भ्रष्टाचार आहे तो लोकांच्या समोर आलेला आहे। कारण हा जो भ्रष्टाचार आहे या ठिकाणी आपण बघू शकता, ह्या रिक्षा कशा पाण्यातून काढल्या जात आहेत, लोक परतून जात आहेत, अनेक जी वाहने आहेत सकाळपासून बंद पडू लागलेले आहेत, परंतु या वसई विरार महापालिकेच्या प्रशासनाला त्याचा सोयर सुद्धा नाही। कारण या ठिकाणी सध्या प्रशासकाची सत्ता आहे, त्यामुळे या ठिकाणी लोकप्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे। आताचे आमदार असतील, खासदार असतील, यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष देऊन लोकांचे जे वेदना आहेत हे जाणून घेतले पाहिजे आणि या ठिकाणी जे ठेकेदार काम करत आहे अशा ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून त्यांची चौकशी सुद्धा केली पाहिजे, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत। तुम्ही बघताय मागे पाणी किती साठलंय आणि याच्यामध्ये पब्लिकला किती त्रास होतोय। गेले 13 वर्ष मी हे बघतोय आणि आता हे असंच चालू राहणार तर पब्लिकनी काय करायचं। आमचे टॅक्सचे पैसे हे लुटून सगळे पळाले आणि मजा मारतात, मोठे मोठे बंगले घेऊन, मोठमोठे फॉर्च्युनर घेऊन। सामान्य माणसांनी काय करायचं याच्यामध्ये। तर नांदेडमध्ये देखील लोहा तालुक्यातील गांधीनगर वस्तीला ये जा करण्यासाठी रस्ताच नाहीये, त्यामुळे ग्रामस्थांना ओढ्याच्या पुरातूनच मार्ग काढावा लागतोय। स्थानिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलनं केली, मात्र या वस्तीच्या रस्त्याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं। काल नांदेडमध्ये दमदार पाऊस कोसळला, त्यानंतर ग्रामस्थांवरती बैलगाडीच्या मदतीनं ओढ्यातून प्रवास करण्याची वेळ आली आहे। या घटनेचा व्हिडिओ करत या गावकऱ्यांनी प्रशासनाला पाठवला आणि आत्ता तरी या समस्येकडे लक्ष द्यावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। धाराशिवमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेरणा धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धाराशिवमध्ये तुफान पाऊस कोसळला होता, त्यामुळे या पावसामुळे तेरणा धरण ओव्हरफ्लो झालं आणि धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले। सलग दुसऱ्या दिवशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धरण बघण्यासाठी देखील पर्यटकांनी गर्दी केली आहे। जळगावातल्या धरण गावातली ही दृश्य आपण बघतोय। तिथं नद्या नाले अगदी दुथडी भरून वाहत आहेत आणि असं वाटतंय की ही नदीच वाहते, मात्र हा रहिवासी भाग आहे, रस्ता आहे, त्यामुळे रहिवासी परिसरात किती मोठ्या प्रमाणात हे पाणी शिरलंय पुराचं आणि त्याचा प्रवाह किती मोठ्या प्रमाणात हे आपण बघतोय। आणि सकाळी जी काही नागरिकांची अवस्था झाली आहे ती म्हणजे घरात या पुरासोबत आलेला गाळ काढण्याचं काम सुरू आहे। ही रात्रीची दृश्य आहेत जळगावच्या धरण गावातली।